Hello students, welcome in our channel that is Education with Pratima ma'am. How are you students and your study? Of course, तुम्ही अभ्यास करतच असाल, करताय ना? चला तर मग let's start the video. Today we see the 10th topic Science of class 8. In our last video, we completed the structure and function of nucleus and endoplasmic reticulum. So, today here we see our next cell organelle, that is Golgi complex. So, what is Golgi complex and what is its function? See here. First of all, here in your diagram showing 5 to 8 hollow and flat sacs placed parallel to each other. तुम्हाला दिसतात बघा या ठिकाणी साधारण पाईपलाईन सारख्या एक 7-8 पाईपलाईन्स तुम्हाला एकमेकांना पॅरलली अरेंज झालेल्या दिसत आहेत, बरोबर आहे. आणि त्या ज्या आहेत ते हॉलो स्ट्रक्चर आहे त्याला म्हटलेलं आहे सिस्टर्नी. इट इज कॉल्ड ॲज सिस्टर्नी. ज्या कशाने भरलेल्या असतात? दे आर फिल्ड विथ डिफरंट एन्झाईम्स. एन्झाईम्स म्हणजे कोण? तर जे रिॲक्शन्स फक्त घडवून आणतात, त्यात भाग घेत नाहीत. दे आर नॉट पार्टिसिपेंट, ओके, बट दे हेल्प्स फॉर द स्पीड ऑफ द रिॲक्शन. त्यानंतर द प्रोटीन्स कमिंग फ्रॉम एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आता मागं आपण बघितलं होतं एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं फंक्शन काय? प्रोटीन सिंथेसिस. तर तिथं झालेले जे प्रोटीन्स आहेत तयार झालेले ते या ठिकाणी काय होतात? तर या गॉल्गी कॉम्प्लेक्सचे जे वेसिकल्स दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये काय केले जातात? ते एनक्लोज केले जातात, फील केले जातात. ओके, सो एनक्लोज इन वेसिकल विच कम टुवर्ड्स द गॉल्गी कॉम्प्लेक्स व्हाया सायटोप्लाझम. व्हाया सायटोप्लाझम अर्थातच म्हणजे काय? तर एंडोप्लाझमिक रेटिक्युलमपासून गॉल्गी कॉम्प्लेक्सपर्यंत जे प्रोटीन्स येणार आहेत ते कशा थ्रू येत आहेत? तर सायटोप्लाझम थ्रू येणार आहेत, कारण तिथं काय त्यांना रस्ता नाही आहे दुसरा, अर्थातच मग थ्रू द सायटोप्लाझम. आणि मग हे त्या गॉल्गी कॉम्प्लेक्सच्या वेसिकलजवळ आल्यानंतर फ्यूज विथ द फॉर्मेशन फेज ऑफ द गॉल्गी मेम्ब्रेन. ओके, इथं काय बघा त्या ठिकाणी वरची आहे ती त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? फॉर्मेशन फेज सांगितलेलं आहे. त्याच्यावरती ते फ्यूज होतात अँड एम्प्टी देअर कंटेंट इन द सिस्टर्नी. आणि मग आत त्या ठिकाणी ह्या ज्या सिस्टरने आपण म्हटलं त्या होलो त्याच्यामध्ये त्यातले जे काही प्रोटीन्स असतील, जे काही मटेरियल असेल ते त्याच्यामध्ये ओतलं जातं किंवा रिकामं केलं जाते. ओके, दॅट इज एम्प्टी. आता एम्प्टी केल्यानंतर त्या सिस्टरीमध्ये घातल्यानंतर एम्प्टी केल्यानंतर त्या ज्या 5 ते 8 ज्या होलो ट्यूब्स दाखवलेल्या होत्या त्यातून ते मटेरियल काय होणार आहे? पास होणार आहे. ॲज दे पास थ्रू द सिस्टर्नी दे आर केमिकली मॉडिफाईड विथ द हेल्प ऑफ एन्झाईम्स. तर त्या पाईपलाईन्स ज्या होत्या ज्याला सिस्टर्नी म्हटले त्याच्यामध्ये एन्झाईम्स होते आणि मग या एन्झाईम्स बरोबर त्यांची काय होणार आहे त्या ठिकाणी? तर एन्झाईम्स केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेत आहेत पण ते मदत करतात. तर ह्या ज्या वेळेला काय होतात ते प्रोटीन्स या पाईपलाईन्स थ्रू त्या सिस्टर्नी थ्रू पास होत आहेत त्यावेळेला त्यांच्यामध्ये थोडंसं केमिकल मॉडिफिकेशन होणार आहे. ओके, आणि मग त्याच्यापासून काय केलं जातं? एक नवीन पदार्थ किंवा नवीन मटेरियल जे काही तयार होईल म्हणजेच काय म्हटलेलं आहे? मॉडिफिकेशन होणार आहे. दे आर अगेन पॅक्ड इन द वेसिकल. आणि मग जे तयार झालेलं मटेरियल असेल नवीन ते काय केलं जातं? तर त्या पुढच्या वेसिकल्समध्ये पॅक केलं जातं आणि पॅक केल्यानंतर ते वेसिकल्स एक्झिट फ्रॉम द मॅच्युरेशन फेज. तर मॅच्युरेशन फेज म्हणजे खालच्या बाजूला जी आहे त्या बाजूकडून मॅच्युरेशन फेजपासून ते काय करतात? बाहेर पडतात. द सिस्टर्नी वर्क लाईक अ पॅकिंग डिपार्टमेंट दॅट पॅक अँड डिस्ट्रीब्यूट द सबस्टन्सेस. वाक्याचा अर्थ बघा, एक उदाहरण जर धरलं आपण समजण्यासाठी सांगते फक्त, गूळ, बरोबर आहे. तर ज्या वेळेला गूळ तयार होतो त्याच्या अगोदरची प्रोसेस त्याचं जे रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियलपासून म्हणजे आपण काय म्हणू ऊस म्हणू त्याच्यापासून गूळ होत असताना जे काय त्याच्या म्हणजे अर्थात त्या ऊसाचं इथं काय झालेलं मॉडिफिकेशन आणि ज्याला मार्केटमध्ये येतो त्यावेळेला तो काय केला जातो? पॅक करून दिला जातो, बरोबर आहे. पॅकेजिंगमध्ये सुद्धा आता मिळतो आपल्याला गूळ.
तर ती असेल किंवा गुळ पावडर म्हणा, ती तरी ॲटलिस्ट पॅकेजिंगमध्ये मिळते आहे. ओके, आणि ती त्या डीलर्सकडे काय केली जाते, डिस्ट्रीब्यूट केली जाते. ओके, आणि म्हणूनच याला काय म्हटलेलं आहे, तर ते जे सिस्टरनी आहे ते काय काम करतात, सो दे आर पॅकेजिंग डिपार्टमेंट दॅट पॅक अँड डिस्ट्रीब्यूट द सबस्टन्स. आता फंक्शन इथं काय सांगितलंय बघा त्या ठिकाणी गॉल्गी कॉम्प्लेक्सचं. सो गॉल्गी कॉम्प्लेक्स इज द सिक्रिटरी ऑर्गन ऑफ द सेल, कारण सिक्रिशन होतंय त्याच्यामध्ये. दुसरं सांगितलेलं आहे मॉडिफाय सॉर्ट अँड पॅक मटेरियल सिंथेसाइज्ड इन सेल, कारण त्यामध्ये जे काही मटेरियल आलेलं होतं ते काय केलं, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलं, त्याचं सॉर्टिंग केलं, त्यानंतर त्याचं पॅकेजिंग केलं आणि डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. तो कोण कोण, एन्झाईम, म्युकस, प्रोटीन, पिगमेंट यांच्यामध्ये मॉडिफिकेशन झालेलं आहे. अँड डिस्पॅच देम व्हेरियस टार्गेट लाईक प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड लायसोझोम. आता मी सांगितलं गुळ पॅक केल्यानंतर डीलरकडे डिस्ट्रीब्यूट केला जातो, बरोबर आहे, म्हणजे ज्यांना गरज आहे, ज्यांच्याकडे विकला जातो तिकडे ते पाठवलेलं आहे. त्याच पद्धतीनं गॉल्गी कॉम्प्लेक्समध्ये जे मटेरियल पॅक केलेलं आहे ते जिथं गरज आहे, जे टार्गेट आहे, म्हणजे कुठलं टार्गेट, तर प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि लायझोझोम्स यांच्याकडे काय केले जातात, त्या ठिकाणी पोहोचवले जातात. आता लायझोझोम म्हणजे काय हे आपण पुढे बघणारच आहोत. ओके, तिसरं फंक्शन, इट प्रोड्युसेस व्हॅक्युअल अँड द सिक्रिटरी वेसिकल. ओके, इट प्रोड्युसेस व्हॅक्युअल अँड सिक्रिटरी वेसिकल. सिक्रिटरी वेसिकल का म्हटलं तर डायग्राममध्ये आपण ऑलरेडी दाखवलेलंच आहे, शिवाय याच्यापासून व्हॅक्युअल सुद्धा प्रोड्यूस होतात. देन इट ऑल्सो हेल्प इन फॉर्मेशन ऑफ सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड लायसोझोम. ते मगाशी सांगितलं मी, कारण तयार झालेले जे मटेरियल आहे हे काय केलं जातं, त्या ठिकाणी कुठं पोहोचवलं जातं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी, तर सेल वॉल, म्हणजे त्या ठिकाणी सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन यांचं फॉर्मेशन होण्यासाठी तिथं पोहोचवलं जातं आणि लायझोझोमच्या इथं पोहोचवलं जातं. आता हे सांगत असताना बाजूलाच तुम्हाला एक पिक्चर दाखवलेला आहे की इंट्रोडक्शन, थोडीशी सायंटिस्ट कोण आहेत बघा त्या ठिकाणी, गॉल्गी, कॅमेलिओ गॉल्गी यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन सांगितलेली. यांनी सगळ्यात पहिला त्या ठिकाणी काय केलेलं होतं, ती इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. जे स्टेनिंग टेक्निक यूज केले त्याला म्हटलं आहे ब्लॅक रिॲक्शन. ओके, आणि जे कशाच्या ह्याच्यावर त्यांनी केला होता स्टडी, इन नर्वस सिस्टीम, अँड दॅट्स वाय ही वॉन द नोबेल प्राइज इन 1906. त्यावेळेला त्यांना मिळालेला होता असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ओके, आता नेक्स्ट सेल ऑर्गनला आपण बघणार आहे. या ठिकाणी काय नाव दिले बघा त्या ठिकाणी, तर लायसोझोम. सो फर्स्ट हियर क्वेश्चन इज आस्किंग टू यू, व्हॉट हॅपन टू द ॲग्रिकल्चर वेस्ट आफ्टर a few days when is dumped in the compost pit. काय केलं जातं, जर जास्त हे झालं असेल तर कंपोस्टिंग तर होणारच आहे. ओके, बघा तर हे समजण्यासाठी तुम्हाला खाली एक काय हे कशासाठी वापरलेलं आहे. सो हियर सी, ड्यू टू द व्हेरियस मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज इन द सेल, ऑर्गॅनिक वेस्ट इज जनरेटेड. जसं शेतामध्ये ॲग्रिकल्चर वेस्ट तयार होतं आणि ते आपण काय करतो, कंपोस्टिंग करण्यासाठी काय करतो, डंप करतो. ओके, आणि ज्यामुळे काय ते कंपोस्ट होते, पण कधी विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स, डिकम्पोजिशन प्रोसेसनुसार. तसं म्हणजे त्या ठिकाणी त्याचं काय होणार, डिकम्पोजिशन होणार. तसं सेलमध्ये सुद्धा बऱ्याच मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज होतात आणि या होत असताना अ वेस्ट मटेरियल प्रोड्युस्ड, आणि मग हे जे वेस्ट मटेरियल प्रोड्यूस झालेलं आहे ते वेस्ट मटेरियल काय करायचं, तसंच ठेवून तर आपण चालणार नाही आहे, ते बाहेर टाकणं गरजेचं आहे. सो दॅट्स वाय दिस वेस्ट मटेरियल इज डायजेस्टेड बाय द सेल ऑर्गनेल विच इज नोन ॲज लायसोझोम्स. त्याला म्हटलं जातं लायसोझोम्स. ओके, ते लायसोझोम म्हणजे काय सांगितलं आहे बघा या ठिकाणी. सो लायसोझोम आर द सिम्पल सिंगल मेम्ब्रेन बाउंड सॅक फिल्ड विथ डायजेस्टिव्ह एन्झाईम. साधं सोपं सिंगल मेम्ब्रेन असलेलं स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये महत्त्वाचा पार्ट आहे डायजेस्टिव्ह एन्झाईम. जे काय करतात तर तुम्ही पुढे सांगितलं बघा काय काम करतात. पहिलं, इम्युन सिस्टीम, डिस्ट्रॉय द व्हायरस अँड बॅक्टेरिया. एखादा व्हायरस, एखादा बॅक्टेरिया जो काय करणार आहे त्या ठिकाणी आजार पसरवतो, असा आत आल्यानंतर त्यांना डायजेस्ट केलं जातं. दुसरं, डिमोलिटेशन स्क्वॅड, म्हणजेच काय, इट डिस्ट्रॉय वॉर्न आउट सेल्युलर सेल ऑर्गनेल्स अँड द ऑर्गॅनिक डेब्रिस. जे काही सेल ऑर्गॅनेल्स आहेत, ओके, त्यांना काय केलं जातं त्या ठिकाणी, की ऑर्गॅनिक डेब्रिस जे असेल ते काय केले जातात, डिस्ट्रॉय केले जातात. त्याला म्हटलेलं ऑटोलायसिस. अतिशय महत्त्वाचा विचारला जाणारा प्रश्न, लायझोझोम्स आर कॉल्ड ॲज सुसाईड बॅग्स. हा क्वेश्चन गिव्ह रिझनला हमखास विचारला जातो बघा.
का म्हटलं जातं? वाय गिव्ह रिझनला. सो वेन सेल बिकम ओल्ड ऑर डॅमेज, बरोबर आहे का, एखादी सेल जसं घरामध्ये जुना झालेला टी व्ही, ज्यावेळेला तुम्ही नवीन टी व्ही घेताय त्यावेळेला जुना काढून टाकणार आहे त्या ठिकाणी. सेम वे इन आवर बॉडी ऑल्सो, तर सेलमध्ये काय असते त्या ठिकाणी, सॉरी ती जी सेल आहे तर ती जर सेल ओल्ड झाली असेल किंवा डॅमेज झाली असेल तर लायझोसोम्सची जी मेम्ब्रेन आहे ती बस्ट होणार आणि त्यातले जे एन्झाईम्स आहेत ते काय होतात त्या ठिकाणी बाहेर येतात आणि कंप्लीट सेल काय केली जाते, डायजेस्ट केली जाते. दॅट इज एन्झाईम डायजेस्ट देअर ओन सेल, स्वतःलाच त्या ठिकाणी मारून टाकतात. अँड दॅट्स वाय द लायझोसोम्स आर कॉल्ड ॲज सुसाईड बॅग्स. ड्युरिंग स्टार्वेशन लायझोसोम डायजेस्ट स्टोर्ड प्रोटीन्स अँड द फॅट्स, आणि ते काय करतात तर प्रोटीन्स आणि फॅट्स सुद्धा काय केले जातात त्या ठिकाणी डायजेस्ट करतात. ओके, देन नेक्स्ट सेल ऑर्गनेल इज mitochondria. So first here we see one question is asking which type of energy is required to run the fan, computer and electric bulbs and where is this energy produced? Okay, so which energy is used? Of course electric energy is used for these appliances. And where is this produced? So different ways it is produced, already you learn in 6th standard. Okay, so same way here for the cell, okay, here the energy is also required. प्रत्येक सेलला एनर्जी काय असते, गरजेची असते. ओके, and this energy is produced by the mitochondria. Okay, each cell require energy and is produced in the mitochondria. And the structure of mitochondria you will see or observe under the electron microscope. So what is the structure of mitochondria? In your diagram it is shown as double membrane structure. Okay, double membrane structure आहे. Okay, so outer membrane is porous and inner membrane is folded. बघा इथं डायग्राममध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आउटर मेम्ब्रेन जर घेतला तुम्ही तर ती ऑफकोर्स काय असणार आहे, प्लेन असणार आहे आणि पोरस असणार आहे. आणि आतमध्ये जी मेम्ब्रेन आहे दॅट इज इनर मेम्ब्रेन, त्याला काही फोल्डिंग्स दिसतात. ओके, सो दिस फोल्डिंग्स आर कॉल्ड ॲज क्रिस्टी. ओके, सो दिस फोल्ड्स आर कॉल्ड ॲज क्रिस्टी. आणि मग त्यांच्यामध्ये जी कॅव्हिटी आहे तर इनर कॅव्हिटी इज फिल्ड विथ प्रोटीनेशियस जेल. आतमध्ये जी कॅव्हिटी आहे जी म्हटलेली आहे, ओके, तर ती कशाने भरलेली आहे, सो इट इज फिल्ड विथ जेल, प्रोटीनेशियस जेल लाईक सबस्टन्स, ज्याला काय म्हटलेलं आहे बघा, मॅट्रिक्स. ओके, सो जेल लाईक मॅट्रिक्स कंटेन ऑल्सो इट प्रेझेंट, काय काय प्रेझेंट आहे, रायबोझोम, फॉस्फेट, ग्रॅन्युल्स अँड द DNA. हे सगळं त्याच्यामध्ये त्या मॅट्रिक्समध्ये प्रेझेंट आहे. लक्षात येते का बघा. अगेन वन्स अगेन आय रिपीट हिअर, द इनर कॅव्हिटी फिल्ड विथ प्रोटीनेशियस जेल लाईक सबस्टन्स आहे. ओके, ज्याला आपण काय म्हटलं आहे, मॅट्रिक्स. त्या मॅट्रिक्समध्ये कोण प्रेझेंट आहे तर रायबोझोम्स आहेत, फॉस्फेट आहे आणि DNA प्रेझेंट आहे. ओके, आता हा फॉस्फेट ग्रॅन्युल्स कशासाठी आहेत ते आपण पुढं बघू नंतर. तर कशासाठी आहेत बघा, तर म्हणताना आपण म्हटलं प्रोटीनेस सबस्टन्स म्हटलंय म्हणजे याच्यातून काय प्रोड्यूस केले जातात, प्रोटीन स्वतः प्रोड्यूस केले जातात. आणि म्हणून वाक्य वापरलंय देअरफॉर इट कॅन प्रोड्यूस इट्स ओन प्रोटीन विथ द हेल्प ऑफ एन्झाईम. ओके, विथ द हेल्प ऑफ एन्झाईम. मायटोकॉन्ड्रिया ऑक्सिडाइज द कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स इन द सेल. थोडंसं समजून घ्या बघा काय सांगितलेलं आहे ॲक्च्युली. तर मायटोकॉन्ड्रिया क्वेश्चन आहे आपल्याला काय, सो मायटोकॉन्ड्रिया आर कॉल्ड ॲज पॉवर हाऊस ऑफ द सेल असं म्हटलं जातं. मग असं का म्हटलं जातं, पॉवर हाऊस का म्हटलं जातं, कारण हे आपल्याला पॉवर पुरवणार किंवा एनर्जी पुरवणार आहे. ओके, पुरवणार आहे म्हणण्यापेक्षा प्रोड्यूसच इथं केली जाते. इथं एनर्जी काय केली जाते, प्रोड्यूस केली जाते. कशा पद्धतीने प्रोड्यूस केली जाते तर मायटोकॉन्ड्रियामध्ये जे काय केले जातात, मायटोकॉन्ड्रिया काय करतात तर सेलमध्ये जे कार्बोहायड्रेट्स फॅट्स असतील ज्यांचं ऑक्सिडेशन होतं आहे, म्हणजेच काय त्यांची ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन केली जाते, त्याला ऑक्सिडाइज म्हणतात. ओके, सो कार्बोहायड्रेट फॅट्स आर ऑक्सिडाइज इन द सेल अँड द एनर्जी इज रिलीज. बघा
कार्बोहायड्रेटचं उदाहरण घेतलं आपण ग्लुकोज घेतलं तर ग्लुकोज काय केला जातो, ऑक्सिडाइज केला जातो आणि त्याच्यापासून काय तयार केली जाते, त्या ठिकाणी एनर्जी तयार केली जाते. आणि मग ही एनर्जी काय केली जाते, ज्या ठिकाणी तयार केली जाते, रिलीज इन दिस प्रोसेस विच इज स्टोर्ड इन द मायटोकॉन्ड्रिया. ओके, ही काय केली जाते, रिलीज केली जाते, जी कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर केली जाते, विच इज स्टोअर इन द फॉर्म ऑफ ATP. आता हा काय प्रकार आहे, ATP म्हणजे काय, सो ATP इज नथिंग बट द एनर्जी कंपोनंट्स म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. म्हणजे लॉंग फॉर्म त्याचा काय सांगणार, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ओके, या ATPच्या फॉर्ममध्ये एनर्जी काय केली जाते, त्या ठिकाणी स्टोअर केली जाते. आणि म्हणूनच म्हणूनच काय म्हटलं आहे, मायटोकॉन्ड्रिया आर कॉल्ड ॲज द पॉवर हाऊस ऑफ द सेल. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, आता जर विचारलं तुम्हाला क्वेश्चन विचारला तर मायटोकॉन्ड्रियाची संख्या कुणामध्ये जास्त असेल, तर अर्थातच ती ॲनिमल सेलमध्ये जास्त असणार आहे आणि प्लांट सेलमध्ये ती कमी असणार आहे. म्हणून तुम्हाला वाक्य दिले, प्लांट सेल्स हॅव लेस मायटोकॉन्ड्रिया दॅन द ॲनिमल सेल. असं का असेल, कारण जी मुवमेंट होणार आहे ती ॲनिमल सेल्सची जास्त असते अँड प्लांट सेल्स आर नॉट मुवेबल. आता मुवेबल नाही हे परफेक्ट म्हणता येत नाही, कारण याचा पुन्हा अभ्यास आहे तुम्हाला मुवमेंटबद्दलचा, जो पुढं 9th स्टँडर्डात दिलेला आहे. पण आत्ताच तुर्था समजण्यापुरतं धरू की वनस्पती काय करत नाही, त्या ठिकाणी जागा चेंज करत नाहीत, एकाच जागेवर असतात, त्यामुळं त्यांना एनर्जी कमी लागणार आहे. या उलट ॲनिमल्स दे कॅन चेंज देअर प्लेस, देअरफॉर दे नीड द लार्ज एनर्जी और मोर एनर्जी. आणि म्हणूनच काय म्हटलेलं आहे, सो प्लांट सेल्स हॅव लेस मायटोकॉन्ड्रिया दॅन द ॲनिमल सेल्स. ओके, नाव हिअर वी सी द फंक्शन. व्हॉट इज द फंक्शन? सो फर्स्ट इज सी, ऑफकोर्स ऑलरेडी आपण बघितलेलं आहे, काय तर एनर्जी प्रोड्यूस केली जाते कशाच्या फॉर्ममध्ये, ATPच्या फॉर्ममध्ये. आणि म्हणून म्हटलेलं आहे टू प्रोड्यूस द एनर्जी रिच कंपाऊंड दॅट इज ATP. गेट सिंथेसिस ऑफ प्रोटीन, कार्बोहायड्रेट, लिपिड्स एक्सेट्रा. म्हणजेच काय म्हटलं त्या ठिकाणी, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स आणि प्रोटीन्स यांचं सुद्धा सिंथेसिस केलं जातं. पण हे सिंथेसिस करण्यासाठी त्याला लागणारी जी एनर्जी आहे ती कशाच्या फॉर्मपासून यूज केली जाते, ऑफकोर्स ATP पासून यूज केली जाते. ओके, आय होप इथंपर्यंतचा भाग तुम्हाला समजला असेल. इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय channel. And thanks for watching my video.